आज आपण संभाजीनगरमध्ये तालुका फुलंब्री आणि फुलंब्रीच्या बाजूला खुलताबाद आणि खुलताबादमध्ये बाजार सांगी आहे. मी नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत तंत्रज्ञान समन्वयक गुलाबराव खंडागळे. आज रामचंद्र पुंड आणि नारायण पुंड, रामचंद्र पुंडचे गेल्या वर्षीचे जुने बेड आपण खोडं बघत आहो आणि खोडामध्ये हे खोडं बघत आहो आपण. आणि थोडंफार आले थोडेसे काही, पण गवत उगलं, खोडं सगळा खोडांचा बाजार, मुळांचा बाजार. आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान हे गेल्या वर्षीपासून श्री रामचंद्रराव पुंड यांनी आवर्जून याच्यामध्ये आम्हाला प्राधान्य देऊन शून्य मशागत तंत्रज्ञान राबवलं. आणि कापूस बघा, कापसाचे सगळे खोडं हे सगळे उघडे आहे. आणि जे बायोमास जे म्हणतो आपण, जो कचरा ज्याला म्हणतो आपण, तो कचरा सुद्धा उपलब्ध आहे. कचरा कुजून हे कसं तयार झालं बघा, कचरा कुजतोय आणि हा कचरा जशाचा तसाच ठेवला आहे. म्हणजे असला कचरा आणि कर्बाची झाली वाढ, हसला कचरा झाली कर्बाची वाढ. आणि याच्या खाली ओलावा सुद्धा तग धरून आहे. वळवाचा पाऊस पडला आणि ओलावा सुद्धा तग धरून आहे. आज या शेतामध्ये आज जर बघितलं खऱ्या अर्थानं तर स्पॉन्जी सॉईल आहे, जमीन नरम झाली एका वर्षामध्येच. हे आपण इथं आज बघतो आणि वास येतो याचा वास येतो बघा, वास येतो. आणि मृतगंधेचा जसा वास आहे तसा आमच्या या जमिनीचा वास येऊ लागला आज. आणि मृतगंधेचा कुजण्याचं काम, काडी कचरा कुजणे आणि देणे जमिनीला, भूमातेला, अशा पद्धतीचं एक काम चालू आहे इथं. आता हा सगळा जुना परिसर आहे, जुने खेड आहे आणि जशाचं तसेच संवर्धन केलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे. हे बेड सगळे तुम्हाला दिसतात आणि एक 4-5 एकरचा पट्टा दिसतोय हा सगळा जसा आहे तसाच. आता यांचं अनुकरण करून श्री नारायण पुंड यांनी गेल्या वर्षी नुसतं बघ्याची भूमिका घेतली. काय करतो बघा, अगदी बांधत बोलतो, आपण नव्या वर्षाच्या बेडमध्ये आहोत. नव्या वर्षाच्या बेडमध्ये तुम्हाला एक पूर रेषा दिसते. पहिलाच पाऊस पुजलाय, पूर रेषा दिसते पहा या गवताची. आणि एवढा पाणी या बेडमध्ये थांबलंय, हे पूर रेषा. आणि पूर रेषेमध्ये दिसतंय हे सगळं पाणी थांबलेलं आहे. म्हणजे पाणी जिरवण्याचं काम बेड करते. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गतचे मूळ मुद्दा पाणी जिरवणे आणि बेड करणे, पाणी जिरवणे, बेडवरची शेती करणे. आणि ती आहे शून्य मशागत तंत्रज्ञानाची. आणि शून्य मशागत तंत्रज्ञान वापरून जमिनीला, भूमातेला खोडं मुळं अर्पण करून, पालापाचोळा जागेवर ठेवून हे सगळं काम कसं व्यवस्थिशीर करणे. आणि झालेल्या खर्चामध्ये कपात, उत्पादनात वाढ. खर्चामध्ये कपात, निंदणी बंद. खर्चामध्ये कपात, रोट्या बंद. खर्चामध्ये दुसऱ्या वर्षी नांगरणी बंद, रोट्या बंद, निंदणी बंद. पहिल्या वर्षी निंदणी बंद. पहिल्याच वर्षी फक्त बेड पाडण्याकरता आपल्याला नांगरणी आणि रोट्या वाटायला लागतो. दुसऱ्या वर्षी सगळं अगदी बंद, म्हणजे रोट्या नांगरणी बंद आहे इथं सगळं. आणि हे नारायण पुंड यांचे बेड इथं पडले आणि ह्या बेडचा आता पुन्हा एक नवीन शेतकरी इथं तयार झाला. आणि त्याच्या बाजूला दुसरा एक शेतकरी आहे. म्हणजे असे शेतकरी एक प्रयोग इत्तुंभूत केला रामचंद्र बुकडे, तो एकदम आनंदाचा होतो. ही वस्ती दिसते समोर. पण पहिल्यांदाच मला सर्व शेतकऱ्यांना समजून सांगायचं इथं फार महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा बेड साईज, पहिल्यांदा बेडची साईज पहा. पहिले बेड पाडता वेळेस काळजी घ्या. बेड पाडले एकदा की ती पुन्हा नाही मोडायचे. नंतर दुसरा टप्पा लागवडीचा आहे, लागवड टोकन आहे, टोकनच करायची आहे. टोकन झाल्यानंतर तिसरा टप्पा तणांचा बंदोबस्त तणनाशकानेच करायचा आहे आपल्याला, तो तिसरा टप्पा आहे. आणि तणनाशकाचा अभ्यास हे महत्त्वाचं आहे. त्या वर्षामध्ये, पहिल्या वर्षामध्ये त्या पिकांचा पूर्ण अभ्यास शेतकऱ्याचा होऊन जातो. एका पिकामध्ये तो ट्रेन होतो. रामचंद्र भाऊ, कसं वाटतं तुम्हाला? अगदी छान. मला वाटतं जरा 2 शब्द आपणही सांगा गेल्या वर्षीचे. बरं, या सर शेतावर. हे रामचंद्र शेत आहे. आता रामचंद्र बुकून जाणून घेऊ आपण. नमस्कार. नमस्कार रामचंद्र भाऊ, आपला जरा मुलाखत द्या.
माझं नाव रामचंद्र प्रभाकर कुंड, गाव बाजार सांगी. शेतपूर शिवारात आपलं एक क्षेत्र आहे आणि SRDला 1 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आता आपण इथं दुसऱ्या पिकाची सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी शेतकऱ्यांना सांगतो तर जो संभ्रम आहे शेतकऱ्यामध्ये तणनाशकविषयी तुम्ही पहिले दूर करणार आहे. सर, या शेताला मागच्या वर्षी तणनाशकाच्या 4 फवारण्या झाल्या होत्या एका पिकासाठी. चार तणनाशक फवारण्या झाल्यानंतर लोक म्हणते तणनाशकनं शेत खराब होतं. पण जर तणनाशक शेत खराब झालं असं ते गवत उगलंच नसतं. बरोबर. पहिल्याच पावसात हे गवत आज उगलेलं आहे आणि याच्यावर तणनाशक जमीन कुठल्याही जमिनीला अपाय झालेला नाही आहे. जर जमिनीला अपाय झाला असतं तर हे गवत उगलंच नसतं. आणि प्लस जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन थोडा वाढलेला आहे, कारण मागच्या वर्षी आपण जे बायोमास जमिनीत जिरवला गवताचा त्याचा आपल्याला लगेच तात्पुरत्या स्वरूपात फायदा झाला कापसासाठी. आणि चालू वर्षाला आता ही कापसाची जी मुळं आहे, मुळं पुढं ही जी कापसाची खोड आहे ही आता दुसऱ्या पिकासाठी आपण त्याला खत म्हणून हे समजा थोडक्यात दान दिले. कारण आता हे इथे लावणार, हे खाणार, परत दुसऱ्या वर्षी हे कापणार, कोणी हे लावणार, हे खाणार. म्हणजे इथल्या इथंच आपण त्याला त्याचं जीवनचक्र आपण चालू ठेवलेलं आहे. आणि हे जीवनचक्र चालासाठी आपले माननीय हे आपले काय नाव त्यांचं, गुलाबराव खंडागळे होळेकर सर. कोळेकर सर, त्यांनी जे सांगितलं आपल्याला की जमिनीचं जे रुटीन चक्र आहे, जसं साप उंदराला खातो, उंदीर बेडकाला खातो, जीवनचक्र. जे जीवनचक्र आपण बंद केलं होतं जमिनीमधलं ते आता इथं सुरू करायचं आहे आपल्याला. हे जीवनचक्र जेव्हा सुरू होईल त्याच वेळेस आपली शेती पण चांगली होईल आणि उत्पन्न पण वाढत. एकदम बरोबर सांगितलं की गर्भाची जीवन साखळी ही माग 10-15 वर्षामध्ये बंद झालेली. गर्भ वाढवण्याकरता काय जीवनचक्र करावं लागेल आपल्याला. कारण आणि आपल्याला वडिलांनी ज्या जमीन आपल्या हातात दिली होती ती सुपीक होती आणि आपण तिच्यामधलं सगळं मागच्या 10 वर्षामध्ये पूर्ण काढून 15-20 वर्षा अगोदर काढून घेतलं सगळं. आणि जमिनीतलं जमीनला दिलं नाही आपण. जमीन सगळं आपलं कसं बघायचं सवय, स्वच्छ शेती एकदम